नमस्कार मंडळी, मी डॉक्टर संपदा तांबोळकर, बालरोगतज्ञ. आजपर्यंत आपण अनेक व्हिडिओज केले बरं का, की ज्याच्यामध्ये आपण बाळाचं संगोपनामध्ये काय करूया, काय अपेक्षित आहे, पण काय अनपेक्षित आहे, आज त्या व्हिडिओकडे आपण थोडं बघूया. अनपेक्षित म्हणजे काय, की आपल्याला काही अपेक्षा नव्हतीच आणि काहीतरी असं त्या बाळांच्या बाबतीत घडतं आणि ते म्हणजे छोटे छोटे अपघात. आता अपघात म्हणूया, ॲक्सिडेंट्स बघूया, म्हणूया, याला काहीही म्हणता येईल. पण जे छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपल्या बाळाच्या बाबतीत घडू शकतात आणि त्यावेळेस काय करावं किंवा करू नये त्याविषयी थोडं आपण बघूया. तर सगळ्यात पहिले महत्त्वाची गोष्ट म्हणजे झोळीतलं बाळ आहे, पाळण्यातलं बाळ आहे, वाकून बघायला जातं थोडंसं मोठं झाल्यावर बाळ, किंवा कधी कधी शू केलेली असते आणि त्या शूवर ते छोटं छोटं तानं बाळ चालायला लागतं आपलं मूल आणि घसरून पडतं आणि डोक्यावर पडतं. तर बरेचदा काय होतं, हा डोक्यावर पडल्यानंतर घाबरगोंडी होते की आता काय झालं डॉक्टर, आत तर काही झालं नसेल ना. तर 2-3 गोष्टी अवश्य लक्षात ठेवा. डोक्यावर बाळ पडलं की पहिले घाबरून जाऊ नका. बरेचदा काय होतं की आपण घाबरतो, ते बाळ घाबरतं, ते बाळ खूप रडायला लागतं आणि मग ते रडून रडून बाळ उलटी करतं आणि मग आपल्याला कोणीतरी सांगितलेलं असतं की बघा, डोक्यावर पडल्यानंतर जर उलटी केली तर भयंकर काहीतरी झालेलं आहे. तर अजिबात नाही. डोक्यावर पडल्या जर रडून उलटी झाली असेल किंवा रडून रडून उलटी काढली असेल तर घाबरू नका. पहिले म्हणजे त्याला थोडंसं बाहेर घेऊन जा, वाऱ्यात घेऊन जा, शांत करा. मग दुसरी गोष्ट की अर्थातच आपण डोकं बघणार की कुठे टेंगूळ बिंगूळ आला नाही ना, काळं निळं झालं नाही ना. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक साधारण तास दीड तासानंतर ऑब्झर्व करा की उलटी नेणं होते. आणि म्हणजे एकदा उलटी झाली म्हणजे लगेच काय डोक्याला सूज असते आतून, असं अजिबात नाही. जेव्हा डोक्याला भयंकर सूज येते ना, तेव्हा प्रचंड प्रमाणात उलट्या होतच राहतात. मग अशा वेळेस आपण जास्त जागरूक राहायला पाहिजे की 2-3 अशा सटासटा उलट्या झाल्या तर अर्थातच वैद्यकीय सल्ला घ्यायचा आहे. चौथी गोष्ट म्हणजे कधी कधी बाळाला झटका येऊ शकतो किंवा बाळ असं तिरकं एका ठिकाणी टक लावून बघू शकतो किंवा एकदम अचानक सुन्न पडतं. अशा वेळेस देखील डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे. आणि आपल्या बाळाच्या नाकातनं, कानातनं, तोंडातनं रक्त यायला लागलं पडल्यानंतर तर अर्थातच वैद्यकीय सल्ला घ्यायचा आहे, कारण ते आतल्या सुजेशी निगडीत असू शकतं. तर मी कुठले सांगितले की खूप उलट्या झाल्या तर, किंवा टेंगूळ खूप येऊन सुन्न पडलंय तर, झटका आला तर, आणि कान, नाक, तोंडातून किंवा घशातून रक्तस्राव झाला तर, किंवा नाकातनं खूप असं पाणी यायला लागलं तर, अशा वेळेस डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे. कधी कधी आई मटार निवडायला बसलेली असते किंवा कुठे तरी शेंगदाण्याचा दाणा पडतो किंवा कधी कधी सेल्स बॅटरीचे असतात, ते त्याच्याबरोबर काय होऊ शकतं. तर एक लक्षात घ्या, बाळ कधी कधी नाकात, कानामध्ये शेंगदाणे घालतात, हरभऱ्याचे दाणे घालतात, कधी कधी विविध गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी, त्यांच्या खेळण्यातल्या बीड्स वगैरे असतात ते घालू शकतात. तर कृपा करा आणि ते काढायचा घरच्या घरी प्रयत्न करू नका, कारण बरेचदा काय होतं की ते काढायच्या नादात ते अजून आतल्या बाजूला सरकतं आणि मग वरच्यावर डॉक्टरांना काढणं तितकंसं ते सहज शक्य होत नाही. त्यामुळे घातल्या लागली डॉक्टरांना फोन करून डॉक्टरांकडे जा, कारण ते वरच्यावर असेल तर आमच्याकडे फोर्सेप्स असतात, त्याच्याने ते अगदी आरामात बाहेर निघू शकतं. किंवा बरेच जातं जर ते आतल्या बाजूला खूप गेलेलं असेल, चुरमुरा असो, शेंगदाणा असो, तर ते बाहेर मागच्या बाजूनी फुफ्फुसात न जाण्याकरता तात्काळ ENT सर्जनकडे जाणं अनिवार्य, कारण त्यांच्याकडे ते दुर्बिणीतनं किंवा काही इन्स्ट्रुमेंट्सनी तो शेंगदाणा अगदी आरामात काढू शकतात. तर ही झाली गोष्ट शेंगदाणे वगैरे घालताना. बरेचदा काय होतं, आपण घास भरवताना मूल नाचत असतं, बागडत असतं, आणि किंवा शेंगदाणे खाताना, फुटाणे खाताना नाचत असतं एक साधारण 2.5-3 वर्षाचं मूल, आणि खेळता खेळता अचानक त्यांना ठसका लागतो किंवा अगदी छोट्या बाळांमध्ये घास अडकल्यासारखं होतं. मग अशा वेळेस काय करायचं, त्याचा एक मी वेगळा व्हिडिओ करणार आहे आणि लवकरच तो मी चॅनलवर टाकेन, तो अवश्य बघा. मग हा झाला कधी कधी फुटाणे, दाणे अडकण्याची समस्या. मग अजून काय होऊ शकतं बरं बाळांना, बरेचदा काय होतं की आपले इलेक्ट्रिक सॉकेट्स जे असतात ते उघडे असतात आणि त्याच्यामध्ये ही मुलं कधी पेनं घाला, पेन्सिली घाला आणि तो शॉक बसू शकतो. पहिले सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर खाली असतील तर त्याच्यावर प्रोटेक्टिव्ह नॉब्स हल्ली मिळतात, ते लावा. हा अगदी साधा सल्ला वाटेल पण खूप मोलाचा सल्ला आहे, कारण अनेकदा आम्हाला अशी धावत घेऊन येणारे आईवडील दिसतात की जे आता आतमध्ये त्यांनी काहीतरी घातलेलं आहे, स्टीलचं किंवा स्क्रूड्रायव्हरच घातला आहे, तर आता काय करायचं म्हणून. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर ते शक्य नसेल, वरती घेणं शक्य नसेल सॉकेट्स, तर आणि चुकून असं काय झालं तर काय बघायचं की मूल जेव्हा असं शॉक बसल्यासारखं होतं तर सगळ्यात पहिले म्हणजे त्याचा श्वास चालू आहे आणि हृदय चालू आहे ना ते बघायचं.
कुठे झटका येत नाही ना ते बघायचं आणि जिथून तो करंट गेला आहे तिथे कितपत डॅमेज झालं आहे हे बघायचं. हे 3-4 गोष्टी आपण अवश्य बघायचं आणि अर्थातच डॉक्टरांकडे घेऊन जायचं. हे झाले काही मुद्दे रोजच्या आयुष्यात त्यांचे घडताना. अजून मी एक वेगळा त्याच्यावर व्हिडिओ करणारच आहे, पण थोडक्यात सांगते की बरेचदा काही गोष्टी आपल्याकडे घरात ठेवलेल्या असतात आणि ते मुलं खातात. म्हणजे एकदा मला मध्यरात्री फोन आला होता बरं का, की एक अख्खी ओडोमॉसची ट्यूब खाल्ली आहे त्यांनी. का तर चवीला आवडली, खाल्ली त्यांनी ओडोमॉसची ट्यूब. आणि अर्थातच मग घाबरगुंडी होते की काय. मग आम्हाला रात्रीतनं मेल टाकून विचारून घ्यायला लागलं की त्याच्यामध्ये काही नाही, कारण ते नैसर्गिक हर्बल ओडोमॉस होतं. त्रास काहीच झाला नाही बाळाला. ॲडमिट केलं, 1 दिवस ऑब्झर्व केलं, पण अशा गोष्टी घडू शकतात. त्यामुळे शक्यतो औषधांच्या बाटल्यांमध्ये किंवा पेप्सीच्या वगैरे बाटल्यांमध्ये रॉकेल म्हणा किंवा असं हे ज्वलग्रेड पदार्थ ठेवू नका की जेणेकरून रांगत जाणारं बाळ ते पिऊ शकेल. खाली त्याच्या हाताला लागणाऱ्या गोष्टीला तिथे आपण कधीतरी काय करतो की हल्ली अर्थात रॉकेल मिळत नाही घरांमध्ये, फार असतं असं नाही, पण काही ठिकाणी आपल्याकडे रॉकेल असतं ते खाली ठेवलं जातं. टर्पेंटाईन ठेवलं जातं किंवा पेंटचा थिनर घरामध्ये जेव्हा पेंटिंग चालू असतं तो थिनर खाली ठेवला जातो. तो कृपा करून हे ठेवू नका, कारण या गोष्टींपासून बाळाच्या लंग्सना धोका आहे जर त्यांनी पाहिलं तर. आणि चुकून त्यांनी असे काही ज्वलग्रहित पदार्थ म्हणजे ज्याला आपण ॲसिड्स म्हणा किंवा टर्पेंटाईन म्हणा किंवा केरोसिन म्हणा किंवा स्पिरिट, या 4 गोष्टी जर त्यांनी चुकून प्यायलेल्या असतील तर आपली नॅचरल टेंडन्सी काय असते की त्याला उलटी करायला लावतो. तर या ज्वलग्रहित ॲसिडिक आणि केरोसिनसारख्या पदार्थांची जर सेवन झालेलं असेल चुकून तर बाळांनी उलटी प्लीज करू नये किंबहुना उलटी करायला लावू नका, कारण उलटी करताना त्याचे छोटे छोटे तृण होऊन ते बाहेर पडण्याऐवजी लंग्सला जातं आणि केमिकल निमोनिया होतो. हे टेक्निकल जरी वाटलं तरी काय करू नका. तर कधी ज्वलग्रहित पदार्थ चुकून घेतलेले असतील तर त्या बाळाला उलटी करायला लावू नका. बरेचदा काय होतं की घरामध्ये आजी आजोबांच्या गोळ्या पडलेल्या असतात किंवा छोटे छोटे त्यांचे औषधं असतात आणि ते एखादी बीपीची गोळी म्हणा, डायबिटीसची गोळी म्हणा, ती चुकून खाल्ली जाते. अगदी किती, आणि मग आम्हाला सांगण्यात येतं की अगदी फार थोडीच खाल्ली हो. एक लक्षात घ्या की या कधी कधी माउथ डिझॉल्विंग टॅबलेट्स असतात, पटकन विरघळतात आणि जिभेपासून अब्झॉर्ब व्हायला लागतात. त्यामुळे एक जरी ब्लड प्रेशरची गोळी घेतलेली असेल किंवा एक जरी डायबिटीसची गोळी घेतलेली असेल किंवा एक जरी थायरॉईडची गोळी घेतलेली असेल तरी त्या छोट्याशा 1, 2, 3 वर्षाच्या बाळावर आमूलाग्र प्रॉब्लेम त्याच्यामध्ये होऊ शकतात. तर अशा वेळेस एक जरी गोळीचं सेवन झालेलं असेल तरी प्लीज आपल्या डॉक्टरांकडे जा, कारण त्याचे बाकीचे गोष्टी बघून तपासून ॲडमिट करायचं का नाही ते आपल्याला ठरवता येतं. बरेचदा काय होतं किचनमध्ये लागतं का खुपलं जातं, खेळणं लागतं, तिथे चीर पडते, त्याच्यातनं रक्तस्राव होतो. तर अशा वेळेस काय करायचं की तिथे कुठेही कॉटन वगैरे घेऊन एक कंप्लीट 5 ते 7 मिनटं ती जागा दाबून धरली की रक्तस्राव लागली थांबतो. एखाद्या वेळेस हळद पेरली तरी हरकत काहीच नाही, पण रक्तस्राव थांबायचा बेस्ट प्रकार म्हणजे त्याच्यावर घट्ट प्रेशर साधारण 5 ते 7 मिनटं दिलं की आपला तो ब्लिडिंग टाईम असतो तो ओव्हरकम होतो आणि तो रक्तस्राव थांबतो. अर्थात प्रत्येक वेळेस गंजलेले गोष्टी असतील किंवा जर लोखंडाने लागलं असेल तर प्रत्येक वेळेस एक टीटीचं इंजेक्शन घेणं अपेक्षित नाही. जर आपल्या बाळाचे 5 वर्षापर्यंतचे सगळे इंजेक्शन्स धनुर्वाताचे म्हणजे याला आपण DPTचे वॅक्सिन्स म्हणतो ते झालेले असतील तर ॲडिशनल TTचं इंजेक्शन घ्यायची आवश्यकता नाही. जर 1.5, 2.5, 3.5 महिने, 1.5 वर्ष आणि 5 वर्ष हे वॅक्सिन घेतलेलं असेल तर TTची आवश्यकता नाही. आणि एक बूस्टर डोस जर 9 ते 10 वर्षात घेतलेला असेल तर त्याला 10 वर्षापर्यंत मध्ये कितीही पडला झडला तरी TTच्या इंजेक्शनची आवश्यकता नाही. हे मला फक्त तेवढं सांगायचं होतं. अजून अनेक प्रॉब्लेम्स आपल्याला दिसतील ते अर्थातच पुढच्या व्हिडिओजमध्ये मी घेणार आहे. अजून तुम्हाला काही हवं असेल माहिती तर मला अवश्य कळवा. हा चॅनल आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.